न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। चिल्लर पे चिल्लर रुपाली चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर उधळत पुण्यात गुलाबो गँगचे आंदोलन। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर सर्वच ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। सर्व स्तरात महिला देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या। आज पुण्यामध्ये बीटीआ फाउंडेशन गुलाबो गँगकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या फोटोवर चिल्लर फेकत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। त्याचबरोबर अजित पवारांनी लवकरात लवकर चाकणकरांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही साखळी आंदोलन सुरू करू असा इशारा देखील या महिलांकडून देण्यात आला। पुण्यातील गुडलक चौकात संगीता तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले। एक राग, एक उद्वेग आणि एक असं रक्त सळसळत आहे की या बाईला मुलगी नाहीये म्हणून ही अशी आहे का? अजितदादांनी काय बघून या बाईला पद दिलं मला माहिती नाही, पण तुमच्याकडे गेल्या 6 महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगवणे कुटुंबाने, त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही। एवढा बेशरमपणा आज त्यांच्यावर कारवाई झाली असती हगवणे कुटुंबावर तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता। आता वैष्णवीची हत्या झाली, आत्महत्या आता पोलीस बघतील, पण या बाई नंतर 8 दिवसांनी जागा झाल्या, त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय, आम्ही तक्रारी करतोय, महिला काही करत नाहीये, तर तक्रार करणाऱ्या जनतेला ती चिल्लर म्हणताय। ती चिल्लर बाई आहे, आम्हाला चिल्लर म्हणणारी, जनतेला चिल्लर म्हणणारी, पुण्यातल्या महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणणारी बाई स्वतः चिल्लर आहे। तेव्हा अजितदादांनी ताबडतोब हिचा राजीनामा घ्यावा। महिला आयोग पदाच्या अध्यक्ष पदाची गरिमा घालवली आहे। नुसतं जगामगा मला बघा असंच चालणार नाही, तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल। नट्टा पट्टा लाली लिपस्टिक लावायची, चांगल्या साड्या नेसायचं, नेत्यांबरोबर बसायचं, बास झालं। महिलांवर अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार, छेडाछेडी, लहान मुलींवर बलात्कार। त्यांच्या आयोगाच्या कार्यकर्त्यांनी देखील इकडे आंदोलन तुमच्या विरोधात केलं होतं, काय नेमकी? महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का? रुपाली चाकणकरच्या कार्यकर्ते त्यांनी तर आम्हाला इथं वातावरण बिघडवण्यासाठी 4 गाड्या भरून पोरं पाठवली होती। ती 4 गाड्या भरून पोरं त्यातली काही ओळखीची निघाली, त्यांना स्वतःला माहिती नव्हतं त्यांना इथं कशाला पाठवलंय। म्हणजे तुम्ही एवढ्या घाबरलात आमच्या आंदोलनाला? आमच्या किती 10-15 जणी आहे बहिणी, त्यांनीच पाठवलं असं माहिती घ्या ना, PI साहेबांना विचारा। आम्हाला जेव्हा कालपासून टाइम दिल्यानंतर त्याच टायमाला ही पोरं इथं कशी आली आणि कोणती ती पोरं ओळखीची पण नव्हती त्यातली, मग ही पोरं आली कुठनं? घाबरलात का ताई आमच्या आंदोलनाला? आणि तिथे तुम्ही पोरं पाठवतात, बायका तरी पाठवायच्या, एवढी बेकार नाही। त्यांच्या समर्थनार्थ आज बालगंधर्वला देखील त्यांना इकडनं बालगंधर्वला हकललं, ते इथेच आले होते सगळे 4 गाड्या भरून, त्यांना पोलिसांनी इथनं बालगंधर्वला हकललं। कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे, पत्र आहे, तर हे कसे आले इथे? ते तर 10 वाजल्यापासून पोरं येऊन बसली होती गाड्या घेऊन। म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर, हे समर्थनार्थ आहे तुमच्या? सगळे पुरुष सेम ताई, सेम।